बाई 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 बाई, अहो केव्हापासून मी या सगळ्या फाईल्स बघतीये, एक अक्षरही मला यातलं कळलेलं नाहीये. काय आहे याच्यात? अहो सांगा ना, काय आहे याच्यात? वीणा, आता तुला असं का वाटतंय की मी तुझ्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून? हे इन्कम टॅक्सचं प्रकरण आहे ना, ते संपल्यामुळे मी या सगळ्या फाईल्स नीट ऑर्गनाइज करतोय, बस एवढंच, बाकी काही नाही. वीणा, मला भयंकर भूक लागली, थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळे बाकी काही नाही. चल चल चल, लवकर जेवायला वाट. वीणा, हे बघ, हे ना मी तुला सगळं नीट समजावून सांगितलं. आत्ता एकदम सांगितलं ना तर तुला काहीच कळणार नाही. मी हळूहळू सांगेन तुला. हा, चल ना, वाढ ना जेवायला. हो वाढते. पांडू, पांडू. जी बाईसाहेब. अरे जी बाईसाहेब काय? अरे थंडीमुळे तुझ्या साहेबांना म्हणे खूप भूक लागली, चल पटकन जेवायची तयारी कर, चल चल. पांडू, तुझ्या बाईसाहेबांची खात्री पटली. या फाईल्स मध्ये काहीही नाहीये. उचल सगळ्या फाईल्स. पांडू, अरे तुझ्या मॅडम आज स्वतः मला जेवायला वाढणार आहे. तू या सगळ्या फाईल उचल, गाडीमध्ये नेऊन ठेव, उद्या ऑफिसला घेऊन जायच्या. चल चल चल, उचल उचल. ऑफिसमध्ये? पण पांडू तर म्हणत होता तो या फाईल्स फेकून द्यायला चाललाय म्हणून, आणि हे म्हणतात ऑफिसला न्यायच्या आहेत. ही काय भानगडे? ठीक आहे, तुम्ही मला सांगणार नसलात तरी तुमच्याकडून गोष्टी कशा काढून घ्यायच्या याच्या 1000 पद्धती मला माहिती आहेत. अकाउंटंट पाहिजे. मी हे करू शकेन का? नाही, नको, मला हे नाही जमणार. रिसेप्शनिस्ट पाहिजे. परमनंट, स्मार्ट, हसतमुख, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असावं, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावं, कामाशी प्रामाणिक असणारे. हा, हे बेस्ट आहे, हे मला जमेल. काय चाललंय? काय नाही, पेपर वाचत होते. प्रांजल, अगं सकाळचे 6 वाजलेत. अशी कुठली महत्वाची बातमी आज पेपर मध्ये येणार होती जिच्यासाठी तू उठून बाहेर आलीस? बातमी नाही, ऍड, जॉबची. ऍक्च्युली गेल्या 1-2 वेळेला मी दुपारी कामं आटपल्यावर फोन केला ना, तर ती प्लेस ऑलरेडी गेलेली होती. म्हणून मी ठरवलं आज ऍड बघून फोन करायचा आणि लगेचच इंटरव्ह्यूला जायचं. चांगलंय. कुठल्या इंटरव्ह्यूला जाणार आहेस आज? मी ना ऍक्च्युली डोंबिवलीतच बघत होते, बरं पडेल ना. पण काय ना राया, डोंबिवलीत अपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत. एक रिसेप्शनिस्टचा जॉब आहे जो मी करू शकते असं वाटतंय मला. रिसेप्शनिस्ट? हो का, काय झालं? नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुझे पप्पा एवढे मोठे उद्योगपती आहेत. तू उद्योगपती उल्हास प्रधानांची मुलगी आहेस हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा तो जॉब ते तुला देणार आहेत का? म्हणूनच मी नाव सांगताना सौ प्रांजल राया चिटणवीस असं सांगणार, म्हणजे कुणाला कळणारच नाही. राया मी हाच जॉब करेन असं नाहीये, पण कुठून तरी सुरुवात झालीच पाहिजे ना. बघूया काय होतंय ते. पण मग तू तुझ्या पप्पांच्याच ऑफिस मध्ये का नाही जात काम करायला? नाही, मला स्वतःचीच ओळख निर्माण करायची. बर. राया, तू चेष्टा करू नकोस हा. अगं मी चेष्टा नाही करत आहे, खरंच ऐकून खूप छान वाटलं. हो ना? मग आता पटापट तयार व्हायचं, कारण मी आज माझ्या पहिल्या इंटरव्ह्यू साठी जाणार. आलेच.
काय ग, कुठे बाहेर चाललीस का? पप्पा असं काय बोलताय? अहो तुमच्या बरोबर ऑफिसला नाही का येणार मी? नाही म्हणजे मला पटलंय की तुम्ही गावाला गेल्यावर सगळी जबाबदारी मला सांभाळावी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं काम ना मी पटापट शिकून घेते, म्हणजे तुम्ही निश्चिंतपणे गावाला जाऊ शकाल. प्रिया, मी गावाला जातोय याचा तुला आनंद झालाय का? नाही हो पप्पा, असं काय बोलताय तुम्ही? आता तुमच्या समोर दुसरा कुठला पर्यायच नाही म्हटल्यावरती काय करणार ना? मग मला हे सगळं शिकून घ्यायलाच हवं. तुझ्या मामाला विचार, ती मला गावाला पाठवायला अजिबात तयार नाहीये, माहितीये ना? अहो मीच सांगितलं तिला तुमच्या बरोबर ऑफिसमध्ये जायला. तुम्ही जरा बसा, मला की नाही तुमच्याशी बोलायचंय. बसा. हा, तर काय म्हणत होते, काल रात्री की नाही मी खूप विचार केला की तुम्ही गावाला जा. नाही म्हणजे माझा काही माझ्या आई समोर निभावच लागणार नाही. काही झालं तरी ती माझी आई आहे ना. आता ती त्या चिटणविसांच्या घरी इतके दिवस राहतीये ना, मला नाही बी बरं वाटत. त्यामुळे आता हे ठरलं की तुम्ही माझ्या आई बरोबर गावाला जायचं. हा, नाही म्हणजे आता तुम्ही आई बरोबर गावाला जा असं म्हणण्याशिवाय माझ्या समोर तसाही काही पर्यायच राहिलेला नाहीये. नक्की? हो नक्की, अगदी तुमची शपथ. आणि मग बिझनेसचं काय? तो काय प्रिया सांभाळेल ना. काय ग बाळा, सांभाळशील ना? म्हणजे ती तशी तुमच्या टच मध्ये राहील ना. काय ग म्हणतात ते? 3G. हा, तुला कळतं ना? हो हो मला कळतं, आणि त्यातलं नाही कळलं तुम्ही शिकून घेईन ना. बघितलं किती गुणाची आहे माझी मुलगी. लगेच मम्माच्या पाठीशी उभी राहील. वीणा, हे बघ, नाही 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 नाही, आता हे ठरलं म्हणजे ठरलं. तुम्ही तिच्या बरोबर गावाला जायचं. आणि तसे सुद्धा बिचारे माझे आई बाबा किती दिवस झाले दोघं एकटेच गावाला राहतात. ते असे तिकडे एकटे राहणार आणि आपण इथे ब्रेड बटर खाणार, म्हणजे मज्जा करणार. बरं दिसतं का हे? ते काही नाही, तुम्ही आई बरोबर गावाला जायचं. तुम्ही ब्रेड बटर खा ना, तुम्हाला आवडतं ना ब्रेड बटर, म्हणून स्वतःच्या हाताने केलंय हो. हा घे. अहो खा, तिकडे गावाला कुठे मिळते ब्रेड बटर? तिकडे काय भाकरी. अगो बाई, ठसका लागला की काय? मी आत्ता आले चहा घेऊन. खा तुम्ही ब्रेड बटर खा. पांडू, वीणा, बोला बाई साहेब. आई कशी आहेस? मी बरी आहे. तू सकाळी सकाळी फोन कशाला केलायस ते सांग. तुझं अभिनंदन करायला फोन केलाय. माझं अभिनंदन? कशासाठी बाई? माझं की नाही चुकलंच बाई. नाही म्हणजे मीच हट्ट करत होते की रायाला घर जावई करून घेईन म्हणून. मग मी तुला कुठल्या तोंडाने नकार देऊ ह्यांना घर जावई करून घेऊ नकोस म्हणून? वीणा, तुला काय बोलायचंय ना ते नीट बोल. मी माझ्या मनावर दगड ठेवून तुला सांगतेय की मी ह्यांना तुझ्या बरोबर घर जावई म्हणून पाठवायला तयार आहे. कशी काय उपरती झाली ग तुला वीणा? आई, तुला वाटते एवढी काही मी स्वार्थी नाहीये? अगं तू माझी आई आहेस आणि मला तुझी काळजी वाटते ग. नाही म्हणजे बघ,
मी यांना घर जावई म्हणून तुझ्याबरोबर पाठवायला तयार झाले नाही तर तू इथेच राहणार. आणि तू इथेच राहिलीस आई तर तिकडे गावाला बाबांकडे कोण पाहणार गो. नाही म्हणजे मी या सगळ्याचाच ना गंभीरपणे विचार केला आणि मग मला पटलं की यांना तुझ्याबरोबर गावाला पाठवायला पाहिजे. तुम्ही दोघं आहात ना तोपर्यंत हे तुझ्याच बरोबर राहणार. शिवाय मी यांना नाही तुझ्या बरोबर पाठवलं तर तू सगळा आमचा बिझनेस ताब्यात घेणार. म्हणजे यांची इतक्या वर्षाची मेहनत फुकट. बाई 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 बाई, अगं यांना किती वाईट वाटेल. नकोच ते. आई, अगं ऐकतेस ना तू. हो ऐकते ना मी. म्हणूनच मी खूप गंभीरपणे विचार केला आणि हा निर्णय घेतला की आता तुम्ही दोघं असेपर्यंत हे तुमच्या बरोबरच राहतील. आणि मग आई काही वर्षांनी आमचं पण वय होईल मग आम्ही पण आमच्या जावयाला घर जावई म्हणून आमच्यापाशी बोलवून घेऊ. नाही म्हणजे ही परंपराच होईल हो की नाही. आणि मग काही वर्षांनी प्रांजल आणि राया पण म्हातारे होतील आणि ते पण त्यांच्या जावयाला घर जावई म्हणून बोलवून घेतील. बाई 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 बाई, गंमतच. काय चाललंय तुझं हे? कालपर्यंत मी माझ्या नवऱ्याला पाठवणार नाही म्हणजे नाही असं म्हणणारी तू आज चक्क तयार झालीस. काय भानगड काय आहे काही? बाई 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 बाई, अगं भानगड काय. आता तुझ्या बरोबर पाठवते म्हटलं तरी तुला प्रॉब्लेम, तुझ्या बरोबर ह्यांना नाही पाठवत म्हटलं तरी प्रॉब्लेम. नाही नाही मीना मला तसा आनंदच झालाय. पण मी विचार करत होते की आता कसलाच विचार करायचा नाही. अगं तुला घर जावई हवा होता की नाही, मग हे येणार ना तुझ्या बरोबर घर जावई म्हणून गावाला. चल बाई ठेवते आता, मला की नाही खूप काम आहे. मुख्य म्हणजे ह्यांची बॅग भरायची आहे भली मोठी. चल ठेवते. पांडू, घरात असतील नसतील तेवढे सगळ्या मोठ्या बॅग घेऊन ये बघू. चला चला चला. बसवाजी गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग काही फारशी चांगली नाहीये ग. का काय झालं? नाही काय नाही झालं, तू काही टेन्शन नको घेऊस. अगं असं कसं बसवाजी, सांग ना मला काय झालंय. अगं काय सांगणार, तुझी मम्मा तुझ्या पप्पांना घर जावई म्हणून माझ्या बरोबर पाठवायला तयार झालीये. काय? मग आता काय करायचं? नाही माहित. प्रांजल तू तुझ्या पप्पांना फोन लाव. वीणाचा काय प्लॅन आहे तो तरी आपल्याला कळेल ना. हो अगं माझा फोन बाहेर आहे, मी आले लगेच. थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. चहा घेता घेता आपण विचार करू. मला आता काही सुचत नाहीये. चल. अरे वा, अलभ्यला आज पहाटे पहाटे दर्शन आपलं. म्हणजे काय, सकाळी 7 वाजताच उठलीये मी. अगं बाई, हो का? खरंच ग, किती पहाटे उठलीस तू. नाही तर काय करणार, तुमच्या त्या वस्तूची झोपू देतील तर ना. काय तर म्हणे, लवकर निजे लवकर उठे तया धनधान्य आरोग्य लाभे. काय आहे? घे घे, खाऊन घे दर. काय माझं कौतुक चाललंय वाटतं. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. या या बसा तुम्ही बसा. बरं तुम्हाला नाश्ता देऊ ना का आधी चहा घेणार आहात? चहा. बसवाजी मी चहा आणते तुझ्यासाठी. प्रांजल, अगं चहा आणलाय मी बाळा. मी चहा उठला तेव्हाच तू गेलीस ना बसवाजींना बोलवायला. काय झालंय? नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं. काळजी करू नकोस ग, मी पण तिचीच आई आहे. काहीतरी उपाय शोधून काढीन. म्हणजे काय झालंय? अगं वीणा आता जावई बापूंना घर जावई म्हणून पाठवायला तयार झालीये. अरे वा, मग चांगलंय की. तुम्हाला तेच हवं होतं ना. आता लवकर प्रांजलच्या बाबांना घेऊन जा आणि इथून जा लवकर.
ऋता तुला त्यातलं काही माहित नाहीये ना तर उगाच बोलू नकोस. हे असंच असतं. मी काहीही बोलले ना तर सगळ्यांना चुकीचंच वाटतं. त्यापेक्षा मी गप्पच बसते ना. मग आता आपण काय करायचं? म्हणजे रायाला घरजावी होण्यापासून कसं थांबवायचं? आणि त्याही पेक्षा या सगळ्यातून आता आपण बाहेर कसं पडायचंय? हे बघा, तुम्ही कुणीही आपण ठरवल्याप्रमाणे काही झालेलं नाही हे वीणाला कळू देऊ नका. तिला तेच हवंय म्हणून ती अशी वागते. ती जिंकते असं तिला वाटतं कामा नये. पण वसुआजी तू काय करणार आहेस? मी नाही, तू करायचंयस. आपण ठरवल्याप्रमाणे तू मम्माकडे जा आणि अंदाज घे. आपण चुकलो आहोत असं तिला मुळीच दाखवायचं नाही. मला ना तिथे जायचंच टेन्शन आलंय. असं करू नकोस प्रांजल. आपण हालचाल केली नाही ना तर आपण जे ठरवलंय ना ते होणार नाही. कच खाऊन कसं चालेल? धीरानं तोंड द्यायला हवं आपल्याला, म्हणजे यातून काहीतरी मार्ग निघेल. पण असं काय झालंय? अचानक मम्मा अशी का वागायला लागली? तुझ्या नावावर बिझनेस मध्ये काहीच नाहीये हे तिला कळलं असेल का? अरे बापरे, म्हणजे न फुटणारा बॉम्ब घेऊनच हे लोक उड्या मारतायत. तर वीणाताईंना हे कळलं की काय? नसेल कळलं तर मी आहेच की. बाई 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 बाई, हे काय आणलंस? हा, अरे तुझे साहेब काही शाळेच्या पिकनिकला नाही चाललेत, गावाला चाललेत कायमचे. एवढ्याशा बॅगेत त्यांचं सामान कसं मावणार? हा, म्हणून म्हटलं होतं मोठ्या बॅग आण. तू अख्खा मावशील ना एवढी मोठी बॅग घेऊन ये जा. अरे थांब थांब, बाई 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 बाई, पांडू आता कसं होणार आहे तुझं? नाही म्हणजे साहेब कायमचे गावाला चालले, मग माझ्या चुगल्या सांगून तू पैसे कोणाकडून उकळणार? हा, किवच येते रे बाबा मला तुझी. एवढ्या महागाईच्या दिवसात तुझी वर कमाई व्हायची ती आता थांबणार. मला तर आता टेन्शनच यायला लागलंय बाई. कोण वाचवणार आहे तुला माझ्यापासून? आत्ताच बोलती बंद झाली. कान शाबूत आहेत ना, बेल ऐकू येते की नाही? जा पटकन दरवाजा उघड. आणि हे बघ, साहेब आले असतील ना तर माझ्या पटापट चुगल्या करून घे, पुन्हा संधी नाही मिळणार. जा. हाय बॅग आणल्या. साहेब, काय साहेब, तुमचं सामान भरायला बाईसाहेबांनी बॅगा काढल्यात. काय? ठीक आहे, मी बघतो. मी या सोफ्यावर ना आता अजिबात उठणार नाही. हा, मी खूप म्हणजे खूप काम केले ऑफिस मध्ये. वेणा, हे काय चाललंय तुझं? बाई बाई बाई, सांगून टाकलं वाटतं यांनी. काय रे पांडू, जा पटकन मोठी बॅग घेऊन ये जा. वेणा, मी तुला विचारतोय हे काय चाललंय तुझं? अगो बाई, म्हणजे तुमच्या खबऱ्यानी तुम्हाला काहीच सांगितलं नाही की काय? मी सांगते. आता तुम्ही कायमचे गावाला चाललात ना घर जावई म्हणून माझ्या आई बरोबर, मग तुमचं सामान नको का पॅक करायला? त्याच्यासाठी या बॅग्स काढल्या. सगळं सामान मी जातीने पॅक करते हो. तुमचे शर्ट्स, तुमचे रुमाल, सॉक्स, टाय. टाय कशाला लागतायत म्हणा त्या गावाला? तिकडे सगळे जण धोतर आणि पायजमा घालतात, त्याच्यावर टाय नाही घालून कोणी हिंडत. तुम्ही नका तिकडे टाय वगैरे घालू, नाहीतर तुम्ही ना. काय ग प्रिया, कसे दिसतील ते? ऑड मॅन आउट. हा, असे दिसाल. आणि हो, तुमचे कपडे इथे ठेवून मी काय करणार, म्हणून सगळे पॅक करते. नाही वीणा, मीच बरोबर होतो. मला गावाला पाठवण्यात तुला खरी मजा होती ना. ठीक आहे, कर. तुला काय करायचंय ना ते कर. आता मजा येणार हं? मला सांग, ऑफिस मध्ये तुला काही समजलं का त्या फाईल्स बघून? नाही ग मम्मा,
पप्पांनी एवढ्या फाईल्स दिल्या होत्या ना, त्याच वाचत बसले होते आणि त्याच्यातच दिवस गेला. बाई 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 बाई, अगं त्या फाईल्स मध्येच मिळणार होतं आपल्याला. हे आपल्यापासून काय लपवतायत ते? का ऑफिस मधल्या भिंतीवर शोधत होतीस तू, मोठ्या मोठ्या अक्षरांनी लिहून ठेवलेलं? काहीतरीच तुझं प्रिया. देव अक्कल वाटत होता ना, तेव्हा नेमकी कुठे गेली होतीस ग बाळा तू? ते मम्मा असं काय बोलते ग तू? जेवढं मला जमते तेवढं करते ना मी. आणि मला नाही वाटत त्या फाईल्स मध्ये काही असेल. उगाच मला कामाला लावलेस तू. ते काही नाही, तू उद्या परत जा आणि परत शोध. म्हणजे उद्या परत जायचंय मी? हो, नाही मम्मा प्लीज, मी नाही. जोपर्यंत आपलं काम होत नाही ना, तोपर्यंत तुला जायचं. मामा नको ना, खूप काम करावं लागतं मामा. ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. प्रांजल, अपसेट झालीस का? मला खूप भीती वाटते रे. हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी हिसकावल्यासारखं झालं. काय झालं मम्माला अचानक? काय विचार करून तिने हा निर्णय घेतलाय कुणास ठाऊक. आता तर ती स्वतःहूनच तयार झाली. त्यामुळे वसू आजी तिला आता असंही सांगू शकत नाही की तुला पप्पांना जर का घर जावई म्हणून पाठवायचं नसेल तर रायाला घर जावई करून घेण्याचा हट्ट सोडून दे. बघितलंस, मी तुला सांगत होतो काहीतरी जादू होईल अशी अपेक्षा करणं सोडून दे. तुझ्या मम्माच्या डोक्यात काय चाललंय ना ते आपण नाही सांगू शकत. का? मला आता खरंच असं वाटायला लागलंय की तिच्यासारखा विचार जर का आपल्याला करता आला असता ना तर किती बरं झालं असतं ना. नाही. का? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला असता?